नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचं परिपत्रक आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये आता शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना आत्तापर्यंत सगळे हप्ते येत आहेत आणि याचबरोबर ज्या अपात्र लाडक्या बहिणींपैकी काही बहिणी पात्र ठरल्या, तर यांना आता महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी KYC कंपल्सरी करण्यात आलेली आहे। तर हे परिपत्रक आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर नुकताच हा GR शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर या GR नुसार आता दरवर्षी जून महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींची KYC केली जाणार आहे। तर या परिपत्रकानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, तर यांची KYC करण्यासंदर्भातला शासन निर्णय नुकताच पास करण्यात आलेला आहे। KYC या 2 महिन्यांमध्ये कधीही सुरू होऊ शकते। त्याची KYC करण्यासाठी तुमच्याकडे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड लागणार आहे आणि KYC करण्यासाठी कुठेही जायची गरज नाहीये। अगदी घर बसल्या तुम्ही KYC करू शकता। तर वेबसाईटवरती ही सुविधा येत्या काही दिवसांमध्ये सुरू केली जाईल। 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये ही KYC शासनाला पूर्ण करायची आहे। KYC मध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। वेबसाईटवरती लिंक आल्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल। OTP टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी यादी आहे त्या यादीमध्ये सॉफ्टवेअरमध्ये जर नोंद असेल तर तुमची KYC सक्सेसफुली झालेली आहे असा मेसेज येईल। आणि तुमची जर KYC अगोदरच झालेली असेल, आधार कार्ड तुमच्या यादीमध्ये असेल तर तुमची KYC अगोदरच झालेली आहे असे 2 मेसेज येतील। आणि जर 2 मेसेज आले तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच गरज नाही आहे। तुमची KYC कंप्लीट होईल आणि पुढील हप्ते रेग्युलर चालू राहणार आहेत। आणि तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पुन्हा तुमच्या मोबाईलवरती OTP येईल। OTP टाकल्यानंतर जर तुमचा आधार नंबर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ज्या याद्या आहेत त्याच्यामध्ये जर तुमचं आधार कार्ड सापडलं नाही तर मात्र तुमची KYC पूर्ण झाली नाही अशा प्रकारचा मेसेज येईल आणि तुम्हाला पुढचा लाभ आहे तो बंद केला जाणार आहे। म्हणजेच काय, एकतर तुमचं नाव जर यादीमध्ये तुमचं आधार कार्ड रजिस्टर नसेल तर तुम्हाला KYC तुमची होणार नाही आहे। म्हणजेच KYC झाली नाही तर तुमचा पुढचा हप्ता आपोआपच बंद होणार आहे। तर अशा प्रकारे KYC म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांचा डेटा अपडेट करण्याचं काम म्हणजेच KYC केली जात आहे। तर अशा प्रकारे हा GR नुकताच पास झालेला आहे। त्यामुळे लवकरच ही KYC ची प्रोसेस आता पोर्टलवरती सुरू होणार आहे। वेबसाईटवरती ही अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या KYC ची नवीन अपडेट आलेली आहे। सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून घोषणा नाही आहे। याचबरोबर जून जुलै हप्ते ज्यांचे राहिलेले आहेत, ऑगस्टचा हप्ता राहिलेला आहे, या संदर्भात देखील शासनाची कोणतीच माहिती आलेली नाही आहे। तर ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।